लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. भिवंडी तालुक्यातील गोंदाडे गावचे शरद आंबो पाटील व त्यांचे सुपुत्र तथा युवा डॅशिंग नेतृत्व देवेंद्र पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित समस्त पाटील परिवाराच्या श्री साई बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व 20व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती. यावेळी विविध धार्मिक उपक्रम राबवण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या धार्मिक सोहळ्याचा उद्देश समाज प्रबोधन व आध्यात्मिक विचारांचा प्रसार हा होता. सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण विशाल महाराज खोले यांच्या कीर्तन सेवेने उपस्थित हजारो हरिभक्त मंत्रमुग्ध झाले. आपल्या अमृतवाणीतून त्यांनी समाज जागृतीचा संदेश देत समस्त पाटील परिवाराच्या उपक्रमाचे कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने साई भक्त व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. सर्वांना सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना करण्यात आली. शेवटी शरद आंबो पाटील व समस्त पाटील परिवाराच्या वतीने उपस्थित सर्व भाविकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. तर चला पाहूया या आनंददायी सोहळ्याची काही क्षणचित्रे. मनोरंजनाचं माध्यम नाही, साधन नाही. याच्यावर दुःखी जीवाला सुखी करणारं एकमेव माध्यम शिल्लक आहे. आता त्या माध्यमाचा विपर्यास कृपा करू नका. भगवत कृपेच्या जवळ आणून देणारं माध्यम आहे. जीवनातलं भजन वाढवा. आपल्याला सगळ्यांना भजन वाढवण्याची गरज आहे. मी काही तुम्हाला उपदेश करतोय अशातला भाग नाही. तुम्ही माझ्या वडिलांच्या वयीचे आहात सगळे. मी तुमच्या कुटुंबातला एक सदस्य या नात्याने सांगतोय, भजन केलेलं कधी व्हायला जात नाही. मग भगवंतावर प्रेम करायला शिका. देव आपल्यावरही प्रेम करेल. समाजावर काय प्रेम करता? ये सब चोतो की बाजार में पत्रों का व्यापार करने वाली दुनिया आहे. इथं तुमच्यावर कोणाचं प्रेमही नाही आणि तुम्हाला इथं कोणी जीव लावतही नाही. तुम्ही जोपर्यंत कमाई करून आणता तोपर्यंत तुमचं कौतुक आहे घरात. कमाई बंद होऊ द्या. तुमच्या घरातल्यांनी जर तुम्हाला घरात ठेवलं तर आपलं नाव बदलून ठेव. तुमच्या शरीराचा वास सुटू द्या, उद्या दुर्गंध येऊ द्या, आजार होऊ द्या, रोग होऊ द्या तुम्हाला एखादा.
तुमची व्यवस्था जर गोंदाडीच्या बाहेर तुमच्या फॅमिलीने केली नाही तर आपलं नाव बदलून ठेवा. या लोकांचं आपल्यावर नाही, ते स्वार्थी आणि अत्यंत बेगडी प्रेम आहे. मगरीचे अश्रू ढाळणाऱ्या समाजाच्या पासून फार सावध राहण्याची गरज आपल्या संतांनी आपल्याला शिकवली. पण एकमेव भगवंत असा आहे जो कधीच आपल्यावर कानाडोळा करत नाही. विचार करा, या झाडावर झोपलेल्या निवांत थांबलेल्या पक्षाला उद्या सकाळी कसा उठवत असेल आणि कशी आकाशात भरारी घ्यायला लावत असेल. सगळेच पक्षी काही घर बांधत नाही, पण ज्याचं घर नाही त्यालाही निवारा देणारा परमात्मा आहे. कोणीच नाही जगात काही लोकांचं, तरी त्यांचा सांभाळतो. किती कृपाळू असेल परमात्मा, काय त्या भगवंताचे उपकार असतील आपल्यावर. पण आपण इतके निर्दयी झालो की जगातल्या सगळ्यांचे उपकार आपल्याला मान्य आहे, भगवंताचे उपकार मात्र आपल्याला मान्य नाही. रोज सकाळी उठवणारा परमात्मा आहे, रात्री झोपवणारा परमात्मा आहे. त्यांना जर ठरवलं ना तुम्हाला उद्या उठवायचं नाही तर तुमच्या माझ्या दारात गर्दी झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. करोडपती माणसं आहे पण झोपले तर उठले नाही, मोठी मोठी माणसं आहे. त्यामुळे देवावर प्रेम करूया. भक्तवत्सलता या शब्दाचा अर्थ जीवनामध्ये कधीतरी उतरवूया. आपल्यावर देवानं प्रेम करावं असं वाटत असेल तर आपणही देवाचं ध्यान करा, देवावर प्रेम करा, नित्य त्याचं स्मरण करा. मुस्लिम समाजातली लोक, मुस्लिम धर्मीय लोक पाहा तुम्ही, ते त्यांच्या अल्लावर प्रेम करतात ना. चालू दुकान बंद करतील पण मशिदीमध्ये गेल्याशिवाय त्यांचं समाधान होत नाही. मी काही त्यांचा मोठेपणा सांगून आपली न्यूनता सांगत नाही तुम्हाला, पण कोणाचंही चांगलं घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अरे 200 रुपये कमाई करणारं पोरग जर शटर ओढत असेल देवा करता तर तुम्हाला मला शटर ओढण्याची गरज नाही. अर्धा तास ज्ञानोबारांच्या हरिपाठाला द्या संध्याकाळी. ज्या शिकलेल्या मुलीच्या हातात हरिपाठ दिसेल संध्याकाळी, जी शिकलेली मुलगी, शिकलेली सून संध्याकाळी हरिपाठ म्हणेल, त्या मुलीने तिच्या संसाराची काळजी स्वतः घ्यायची नाही, ज्ञानोबारांवर सोडायची. ज्ञानोबा हे दयाळू संत आहे, ज्ञानोबा हे जीवाचं माहेर आहे, ज्ञानोबा हे देवाचंही माहेर आहे, आणि ज्ञानोबा हे संतांचंही माहेर आहे. माहेरात राहा, माहेरात राहण्याचा आनंद वेगळा आहे. लेक माहेरात गेल्यावर जशी सुखी होते तसं ज्ञानोबारांच्या वाङ्मयाच्या माहेरात जीवन जगा. दुःख तुमच्या स्वप्नात सुद्धा येणार नाही. स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कडी काळा. एक वेगळा दरारा, वेगळी आपुलकी, वेगळी श्रद्धा तुमच्याबद्दलची समाज मनामध्ये निर्माण होईल. पण देवावर प्रेम करायला लागल्यावर, त्याच्यावर प्रेम जडलं की कोणावरच माणूस प्रेम करत नाही. आमचे मित्र एक त्यांच्या ऑफिसवर गेलो, तिथं जाताना गाडीतून खाली उतरलो, त्या पोरीनं मला पाहिलं, तिच्या आईचं बोट धरून चालली होती. तिच्या आईचं लक्ष नाही, ती तिच्या आईला सांगते, आई बघ गाडीत पिंगळा बसलाय. मी ते ऐकलं त्या पोरीचं, स्वतःची पाठ थोपटून घेतली. म्हटलं लेका भलं झालं आपल्या आयुष्यात. आपल्याकडे पाहून जर आपल्या लेकरांना आपलं प्रकरण संतांचं आठवत असेल त्या विशाल महाराज कोलेंच्या आयुष्याचा विजय. अरे आपण आज थांबलो काय, उद्या थांबलो काय, आपलं भोजन मात्र कधी थांबणार नाही, एवढं लक्षात ठेवा. भजनाची आगळी वेगळी ताकद आहे. कुठल्या तरी रूपानं माणसानं जिवंत राहावं. संतांचा ऐका तरच तुमचं माझं भलं होईल, नाही तर झुम बराबर झुम शराबीन त्याच्याबरोबर आपली खराबी काही करू नका. काही लोकांचं बोलणं वरून चांगलं, आतून नाही. काही लोकांच्या दारात तुळशी वृंदावन पाहिलं की असं वाटतं याच्यासारखे परमार्थी कोणीच नाही. पण तसं असते का? आंगन में देखो तो तुलसी का उंडा, लेकिन फ्रीज में देखो तो मुर्गी का अंडा. काही लोकांचं दारात तुळस पान दाराच्या दारातून निघून जावं, त्यांचं फ्रीज उघड नाही. तसं काही लोकांचं बोलणं आहे का, आपण त्याचं अनुकरण करू नका. अनुकरण करायचं असेल तर संत, अन्यथा परिणाम भोगा. काय परिणाम? वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे, वरल्या आळीला
मिनिट सगळ्यांनी जरा जय हो बिना महादारी बोल श्री शरद आंबो पाटील यांनी साई मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांचे सुपुत्र श्री देवेंजी आणि संपूर्ण परिवाराने मला निमंत्रित केलं. अत्यंत चांगला देखणा सोहळा खूप चांगल्या आनंदाच्या भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला. इतक्या लोकांना ज्ञानदान झाल्यानंतर अन्नदानाचा खूप मोठा आनंद मंडळी घेत आहे. भक्ती साधनेशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये समाधान नाही. इतक्या हाय टेम्परेचर मध्ये सुद्धा आपल्या जीवनाचा भक्ती सुखाचा आनंद घेण्याचं खूप चांगलं माध्यम या पाटील परिवाराने इथं आयोजित करून दिलं. मी मनस्वी त्यांचे आभार मानतो. सगळ्यांना धन्यवाद देतो. विशेषतः सगळे पत्रकार, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेली सगळी मान्यवर इथे उपस्थित राहिली. सगळ्यांना धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी. हे साईबाबा प्राणप्रतिष्ठेचं 20वे वर्ष आहे. खरं म्हणजे दरवर्षी हा आम्ही कार्यक्रम करतो. वर्षाची खरी 4 तारीख असते, 4 मे. पण आम्हाला समाज प्रबोधनकार आमच्या मनाप्रमाणे समाजाचं प्रबोधन व्हावं ही आमची मनापासून इच्छा असते. आणि समाज प्रबोधन झालं तर समाज कसं पुढे नेता येईल याच्याकरताना आम्ही खास करून आज विशाल महाराज खोले यांचं कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. खरं म्हणजे 4 मेला आमचा हा कार्यक्रम असतो. पण समाजाचं जास्तीत जास्त प्रबोधन व्हावं म्हणून आम्ही ती 4 तारीख न घेता 16 मे ही तारीख निवडली. कारण महाराजांची तारीखच आम्हाला मिळत नव्हती, ती 16 मे मिळाली म्हणून थोडा लेट झाला. खरं म्हणजे आमचा 4 मेचा प्रोग्राम असतो. उद्देश एकच असतोय का समाजाचं प्रबोधन व्हावं, हाच मेन उद्देश असतो.
महाराजांचं कीर्तन बघून आपल्याला कसं वाटलं आणि एवढ्या मोठ्या संख्येने ग्रामस्थ आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित झाले त्यांच्यापर्यंत आलो. खरं म्हणजे विशाल महाराज खोले यांचं यूट्यूबवर आम्ही बघितलेलं होतं. समाजाच्या बाबतीत अतिशय उत्कृष्ट कीर्तन हे मला स्वतःला आवडलं आणि म्हणून आम्ही त्याची तारीख हीच घेतली आणि त्यांच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन जास्तीत जास्त व्हावं हा मेन आमचा उद्देश होता. जे भावी भक्त उपस्थित झाले त्यांच्याबद्दल खरं म्हणजे आम्हाला आमच्या हा विभागात एवढं मोठं महाराजांचं कीर्तन हा पहिल्यांदाच घडते. मागच्या 4 वर्षापूर्वी आम्ही निवृत्तीनाथ महाराजांचं कीर्तन निवृत्ती महाराजांचं कीर्तन ठेवलं होतं. पण खरोखरच विशाल महाराजांचं जर कीर्तन आज ऐकलं प्रत्येकाला वाटलं की समाजाचं खरोखर प्रबोधन याच्यातून व्हावं हाच हेतू आज मला साध्य वाटला आणि मला शाश्वती होती की या विभागातून भरभरून लोक येतील आणि खरोखरच मी सर्व भक्तांचा आणि भाविकांचा मनापासून आभार मानेन का त्यांच्या मनाप्रमाणे आमच्या मनाप्रमाणे कार्यक्रम पार पडला. मी साईबाबा महाराजांना एवढीच विनंती करेन की ह्या विभागात येणारे सगळी संकटं ही दूर व्हावेत आणि समाजाचं जास्तीत जास्त प्रबोधन चांगल्या मार्गाने कसं करेल ही साईबाबा प्रती मी प्रार्थना करतो. Life India TV News.